गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 23वी कथा नाथ महाराजांचे निर्याण. गंगा तीरावरील एका गावी कुलकर्ण्यांच्या घरी एक पोर जन्माला आले. बालपणी ठीक होते, पण जसजसे मोठे होऊ लागले तसे आईवडिलांच्या लक्षात आले की पोर बुद्धीने महामठ्ठ आहे. अंगाने आडवे वाढलेले पोर महाखादाड होते. त्याला पुरणपोळी खूप आवडायची. तो आईला सारखी पुरणपोळी मागत असे. हट्ट करायचा, प्रसंगी आडदाणपणा करायचा. एक दिवस असाच त्याने पुरणपोळीचा हट्ट आईकडे केला. आई त्याला म्हणाली, तू इथं राहूच नकोस, तू त्या एकनाथ महाराजांकडे जा. त्यांच्याकडं तुला रोज गोडधोड पुरणपोळी मिळेल. पैठण येथून लांब नाही, जा तिकडेच जा. याचे नाव गावबा. आई रागाने उद्गारली, पण हा खरोखर पैठणच्या दिशेने निघाला. जाताना या गावबाच्या मुखी एकच नाव होते, एकनाथ. एकनाथांचे नामस्मरण करत पैठण गाठले. नाथांच्या घरात तो एकनाथ एकनाथ करतच घुसला. नाथांनी त्याला पाटावर बसवले. कोण आपण? आपलं नाव काय? नाथांनी विचारले. मी गावबा. आई म्हणती, एकनाथांकडे जा, तिथं तुला गोडाचं खायला मिळेल. मला पुरणपोळी आवडते, मला तुम्ही पुरणपोळी द्याल? गावबाने विचारले. त्या दिवशी नाथांनी त्याला त्याचे समाधान होईपर्यंत दूध आणि तुपाबरोबर भरपूर पुरणपोळ्या खाऊ घातल्या. रात्री तो समाधानाने गाढ झोपला. सकाळी नाथांचे घर जागे झाले. गावबाही जागा झाला. स्नान वगैरे झाल्यावर नाथ महाराज देवघरात गेले. गावबाचे स्नानही झाले होते. तोही नाथांबरोबर देवघरात गेला. नाथांची पूजा त्याने पाहिली. आरती प्रसाद झाला. नाथ गावबाला म्हणाले, गावबा म्हणा श्रीराम. गावबा म्हणाला, एकनाथ. नाथ म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम. गावबा म्हणाला, एकनाथ एकनाथ एकनाथ. नाथ म्हणाले, जय जय राम कृष्ण हरी. गावबा म्हणाला, एकनाथ एकनाथ एकनाथ. शेवटी नाथ महाराजांनी नाद सोडला. गावबा एकनाथ एकनाथ असे नामस्मरण करत नाथांच्या घरीच राहिला. नाथांच्या घराने त्याला अलोट प्रेम दिले. नाथ महाराज आता थकत चालले होते. हरिपंडित आता नाथांचे कार्य करत होता. नाथ महाराजांच्या अचानक मनी आले की रामचरित्र गावे. दुसरे मन म्हणाले की नको, आता जीवनमानाचे खरे नाही, ग्रंथपूर्ती व्हायची नाही. दोन मनांमध्ये बरेच द्वंद्व झाले, परंतु नाथांच्या मनात युगंधर श्रीकृष्णाप्रमाणे श्रीरामही ठसला होता. त्या रामाने नाथ मनाला सांगितले, अरे आरंभ तरी कर, पुढचे पुढे. राम राम म्हणता वाचे, रामरूप होय साचे. रामे तारिली शबरी, नित्य रामती उच्चारी. रामे तारिली गणिका, केला अजामेळा सखा. शिळा तारिल्या सागरी, राम अहिल्या उद्धरी. एका जनार्दनी, राम भरला जनीवनी. नाथांनी वाल्मिकी रामायण, आनंद रामायण, योग वसिष्ठ या ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास केला. नाथांनी रामचरित्र लिहायला घेतले. भावार्थ रामायण हे ग्रंथाचे नाव ठरले. भरत रामपिंडाचा अर्थभाग, तो रामरूपी दिसे सांग. शत्रुघ्न सौमित्राचा भाग, त्याचे सर्वांग तद्रूप. हे चतुर्विध चारी मूर्ती, एकरूपे चतुर्धा भासती. हा ग्रंथ अध्यात्मप्रवण आहे. कथाभाग रसाळ आणि सुंदर रूपकांनी सजलेला आहे. लिहिता लिहिता नाथ महाराजांचा 44वा अध्याय पूर्ण झाला. आता 45व्या अध्यायाला आरंभ करायचा. पण नाथ महाराजांना असे वाटले की हा अध्याय आपल्या हातून पूर्ण होणार नाही. नाथांनी लेखन थांबवले. हा ग्रंथ पूर्ण कोण करणार? उद्धवाने विचारले. माझा गावबा हा ग्रंथ पूर्ण करेल, नाथ म्हणाले. आता तो पूर्वीचा मठ्ठ खादाड गावबा राहिला नव्हता. नाथ महाराजांच्या संगतीने तो पूर्ण नाथमय झाला होता. 45 ते 92 अध्याय नाथांच्या निर्याणानंतर त्याने लिहून काढले. परंतु नाथ महाराजांची शैली आणि गावबाची शैली यात तिळमात्र फरक नाही. असेल कसा? नाथ आणि गावबात द्वैत मुळीच उरले नव्हते. हा ग्रंथ 40,000 ओव्यांचा आहे. नाथ महाराज वयाने वाढले, शरीराने थकले खरे, त्यांची प्रकृती उत्तम होती. मुख्य म्हणजे मन शांत, समाधानी, निर्मळ, प्रसन्न होते. नाथ महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात कोणालाही परके मानले नव्हते. त्यांना शत्रू मानणाऱ्या, त्यांच्याशी वैर मांडणाऱ्या वैदिकांनाही वेदार्थ नाथ वर्तनवृत्तीमधून दिसून आला होता. त्यांच्यापासून दूर गेलेला हरिपंडितही आता त्यांचा झाला होता. आता या जन्माचा मोह पुरे. आजवर पांडुरंग कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपण काही केले, काही लिहिले. खरे तर त्या युगंधराने आणि सद्गुरूंनी करवून घेतले. आता हा जगण्याचा मोह नको,
शके 1521च्या फाल्गुन मासारंभी नाथांनी आपण लवकरच समाधी घेत असल्याचे सर्वांना सांगून टाकले. नाथांचे आप्त भक्त वारकरी गोळा झाले. फाल्गुन वद्यषष्ठी श्रीपाद शास्त्री वैदिक आणि वारकरी अनेक पवित्र सरितांमधून आणलेल्या उदकाने स्नान घालू लागले. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैर्वंदित दिव्यरूपं. भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां. हरिपंडिताने नाथांना रेशमी वस्त्रे दिली, त्यांच्या स्कंदावर शाल घातली आणि बाबा नुकताच आपला खरा परिचय झाला आणि तुम्ही निघालात असे म्हणत त्याने नाथचरणांना मिठी मारली. सत्यभामीची मनस्थिती विलक्षण दुःखी होती. राघवाने नाथांना मिठी मारली. तो म्हणाला, आजोबा तुमच्याबरोबर मी पण येणार. प्रल्हाद मेघश्याम दोघेही नाथांना बिलगले. गोदा तिचे यजमान दोघांनीही नाथांना नमस्कार केला. मुक्तेश्वराची अवस्था तर वर्णनातीत होती. नाथ त्याचे प्रेरणास्थान होते. वयाने थकलेला वृद्ध उद्धव नाथ चरणांवर कोसळला. जोरात रडू लागला. जायचं का काढलं? आमचं काही चुकलं काय? आम्ही कुठं उणे पडलो काय? सांगा, प्रसंगी शिक्षा करा, पण आम्हाला पोरक करून जाऊ नका. सखा नाथांजवळ आला. त्याने नाथांना दृढ आलिंगन दिले. तो म्हणाला, मित्रा, तू गगनासारखा अनंत आहेस. माझी छाती अभिमानानं फुलून आली. तू मृत्युंजय आहेस. नाथ देवघरात आले. त्यांनी त्या युगंधराला, यशोदा नंदनाला, देवकी नंदनाला, केशवाला, विठ्ठलाला, पांडुरंगाला अखेरचा नमस्कार केला. पांडुरंग नेत्र पाणावले. देवघराच्या अवकाशी ध्वनी घुमला, नाथा, तू खरा पुण्यात्मा आहेस. मी सांगितलेला कर्मयज्ञ तू जीवनभर संपन्न केलास. सात्विक वर्तनाने देवत्वाला पोचलास. मुक्ती मंदिरात तुझे स्वागत आहे. नाथांच्या नेत्री आनंदाश्रूत आले. त्यांनी पांडुरंगचरणी मस्तक ठेवले. सारे पैठण आणि पंचक्रोशीतील स्त्री पुरुष गोळा झाले होते. त्यात बालके, तरुण, वृद्ध होते. वर्ण, जात, पंथ यांचे द्वैत नव्हते. श्रीपादशास्त्र्यांनी नाथांची पाद्यपूजा केली. नंतर भोजनाच्या पंक्ती झाल्या. लोकांचा सागर प्रसादाने तृप्त झाला. नाथ महाराज साऱ्या पैठणाला आणि जनसमुदायाला प्रणिपात करून गोदावरीकडे निघाले. माध्यान्नीचा सूर्य माथ्यावर येऊन तळपत होता आणि हा तेजस्वी ज्ञानसूर्य मुक्तिद्वाराकडे निघाला होता. जनसागर त्यांच्या मागून निघाला होता. नाथ महाराज गोदावरी तीरी आले. तेथे त्यांनी या भक्तांच्या महापुराला नम्रपणे वंदन केले आणि जीवनातील अखेरचे अमृत कीर्तन केले. एकनाथ एकनाथ करणाऱ्या गावबाने नाथचरणांवर अखेरचे मस्तक ठेवले. एकनाथ महाराज, मी अनाथ होणार, पोरका होणार. गावबा रडू लागला. गावबा, मी नाही असं मानू नकोस. मला दिलेलं वचन लक्षात आहे ना? नाथ महाराज म्हणाले. त्यांनी गावबाचे अश्रू पुसले. अध्यात्म रामायण पूर्ण करणार, आपलं कार्य केल्याशिवाय प्राण सोडणार नाही. गावबा म्हणाला, आलासी पाहुणा नरदेही जाणा, चुकवी बंधनापासूनिया, वाऊगाची सोस नकरी सायासा, रामनाम सौरसा जप करी, यज्ञ यागादिका न घडती साधने, न्यून पडता सहज पतन जोडे, एका जनार्दनी चुकवी वेरझार, करी तू उच्चार अखंड वाचे. कीर्तन संपन्न झाले. नाथांनी सद्गुरू आणि पांडुरंग यांचे स्मरण केले. दोघांना त्रिवार वंदन केले. जनसमुदायाला वंदन केले. मी गेलो असे मानू नका. देह तात्पुरता असतो. देह हे आत्म्याचे वस्त्र आहे. देह हा अतिथीसारखा आहे. येणाऱ्याला येण्याआधी त्याची जन्मतिथी ठाऊक नसते. प्रत्येक जीव अतिथी असतो. इथे नांदतो आणि निघून जातो. हे या लोकाचे वैशिष्ट्य आहे. दुःख मानू नका. मला आनंदाने निरोप द्या. नाथ महाराज म्हणाले, पांथस्थ घरासी आला, प्रातःकाळी उठवून गेला, तैसे असावे संसारी, जैसी प्राचीनाची दोरी, बाळी घराचार मांडिला, तो सवेची मोडूनी गेला, एका विनवी जनार्दना, ऐसे करी का माझ्या मना. नाथ महाराजांनी गोदावरीचे जल भाळी लावले. तिला नमस्कार केला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वैखरीने म्हणत त्यांनी गोदावरीत प्रवेश केला. जनसागर साश्रू नयनांनी पाहत होता. नाथ महाराज पुढे पुढे निघाले. गोदावरीचे जल त्यांच्या गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत. आता फक्त शिर दिसत होते. एकनाथ महाराज की जय. साऱ्या
जनसमुदायाने उच्च स्वरात जय जयकार केला. बघता बघता नाथ महाराज गोदावरीत विलीन झाले. गोदावरी धन्य झाली. शालिवाहन 15 शतशकी एकागळे विंशती वर्षानाम विकारी मास बरवा फाल्गुन वद्याप्रती षष्ठी वासर भानु या शुभदिनी निर्याण स्वच्छंदता पावे श्री गुरु एकनाथची महा स्वानंद साम्राज्यता. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. धन्यवाद.